SIRच्या कामामध्ये बाकीच्या वेळेस मतदार यादीच्या कामासाठी सुद्धा थोड्या अडचणी आपल्याला शहरी भागामध्ये विशेषतः येतात, परंतु आता सध्या जे आहे सगळे 30 जून ते 8 जुलै त्याच्यामध्ये थोडा पाऊस आपल्याकडे जास्ती झाला. जो आपला पूर्ण मान्सूनमधला पाऊस असतो ते 43% पाऊस होता अनुदानित शाळा आणि खाजगी शाळा. ते थोडासा सुरुवातीच्या याच्यामध्ये विरोध करत होते. एक हायकोर्टमध्ये केस होती. हायकोर्टमध्ये हायकोर्टने सांगितलं की सेन्ससमध्ये खाजगी शाळांच्या त्यांना एक्सक्लूड करा असं हायकोर्टने जजमेंट दिलं होतं. ते सेन्ससचे जजमेंट इकडे लागू पडेल का असं एक थोडासा काही एक पिटिशन परत दाखल झाले. हायकोर्टने सांगितलं की SIRच्या कामामध्ये शिक्षकांना घेता येऊ शकतं आणि खाजगी शाळा सुद्धा ते अशा प्रत्येक कॅटेगरीचे म्हणजे क्लास 2 चे जे अधिकारी आहेत ते दुसरा असा विषय आपल्याला SRI जे लावतात तर मतदार यादी शुद्धीकरण काय हे जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत जे आमच्या आता ग्रामीण भागाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे त्यामध्ये काम करत असतील पंचायत निवडण्या होतील तर जोपर्यंत SRI कम्प्लीट होत नाही तोपर्यंत त्या निवडणूक लागणार त्याला कारण आणि स्टेट इलेक्शन कमिशन सध्या वॉर्ड रचना आणि याच्यामध्ये आहे. आपला मुद्दा मी स्टेट इलेक्शन कमिशनला कन्वे करतो आणि आपली मागणी असेल तशी लेखी पद्धती पण आपण स्टेट इलेक्शन कमिशन यस कळू. सर मेरी 3-4 सूचना है इसके बारे में. सर एक तो आपने 2002 की यादी और 2026 की यादी को दोनों को आपने बेबी की. आज भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, भिवंडी ग्रामीण आणि शहापूर या 4 मतदारसंघामधले सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, ॲडिशनल DO आणि बाकी निवडणूक यंत्रणेतले काम करणारे अधिकारी यांचा आढावा घेतला. यामध्ये 4ही मतदारसंघामध्ये जे AERO म्हणून काम बघतात, जे मुख्यत्वे BLO वर सुपरविजन करतात, तर त्यांचा आढावा घेतला. आपला इन्युमरेशन फॉर्म हा जो डिस्ट्रीब्युशनचा फेज चालू आहे तर त्यामध्ये ते घरांपर्यंत जाणे आणि तो देणे, त्याच पद्धतीनं तो डिजिटाईज करून घेणे. अशा पद्धतीनं जे BLOंना करायचं काम आहे त्या पद्धतीनं त्याचा आढावा घेतला. काही भागांमध्ये काम जे आहे तर ते आपल्या 9 तारखेनंतर सुरुवात पावसामुळे आपल्याला उशिरा सुरुवात झाली होती बऱ्याचशा भागामध्ये. भिवंडी शहरामध्ये देखील पाणी काही भागांमध्ये साचलं होतं आणि त्यामुळे काम थोडंसं उशिराने सुरू झालं. तर त्या अनुषंगाने तो आढावा घेतला आणि एकंदरीत ज्या इलेक्शन कमिशनच्या ज्या सूचना आहेत, ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या पद्धतीनं तंतोतंत त्याचं फॉलोअप पालन करून ते काम करण्याबाबतच्या आज इथे सूचना दिल्या. याकरिता आता आपण महापालिकेमध्ये जे कार्यरत आशा असतील, अंगणवाडी सेविका असतील किंवा इतर कर्मचारी वर्ग आहे आणि इतर देखील महापालिका सोडून जे आपल्याकडे इथे शासकीय कार्यालय असतील त्यांचा स्टाफ हा असिस्टंट म्हणून आपण अपॉइंट केलेला आहे. विशेषतः शहरी भागांमध्ये 6 महापालिका ठाण्यातल्या ज्या आहेत त्यामध्ये आपण या असिस्टंटना 4,000 रुपये मानधन देणार आहोत, जे महापालिका त्याचा खर्च उचलत आहे 6ही ठिकाणी. आणि हे एक्स्ट्रा जे आपल्याकडे वर्कफोर्स येईल मुख्यत्वे ते स्थानिक तिथल्या एरियातले कर्मचारी असतील, आशा, अंगणवाडी सेविका आणि जे लोकांसोबत नेहमी काम करतात अशा लोकांना आपण आयडेंटिफाय करतोय आणि त्यांच्या नियुक्त्या महापालिकेने काढलेल्या आहेत. त्या पद्धतीनं त्यांचा फॉर्म भरून घेणं असेल आणि हे डिजिटायझेशन करून घेणं असेल तर ह्या पद्धतीनं ते आपण करतोय. ज्या ठिकाणी मतदारांना फॉर्म भरून द्यायला अडचणी असतात त्या ठिकाणी BLO देखील त्यांचा फॉर्म भरतात आणि त्या पद्धतीने तो फॉर्म भरून घेतला जातो. काही ठिकाणी BLO म्हणून जेव्हा आशा अंगणवाडी सेविकांना BLO म्हणून नेमलं होतं त्यावेळेस काही निवेदनं प्राप्त होती, परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये आशा अंगणवाडी सेविका ह्या आता काम करत आहेत. सोबतच त्यांना जेव्हा आपण आता असिस्टंट म्हणून BLOला दिलेलं आहे म्हणजे त्या यादी भागाच्या मतदारांपर्यंत पोहोचणे, तो फॉर्म भरून देणे, तो डिजिटाईज करताना BLOना मदत करणे, तर या कामांकरिता त्यांना आपण हे केलं म्हणून त्यांना प्रामुख्यानं प्राथमिक जबाबदारी आत्ता नाही आहे. आणि सोबत यापूर्वी मानधनी कोणतं त्यांना नव्हतं, जसं BLOंना मानधन आहे, वार्षिक मानधन त्यांना मिळतं आणि SIR साठी 6,000 रुपये प्रत्येक BLOला एक्स्ट्रा मानधन मिळणार आहे. तर त्या पद्धतीनं असिस्टंट म्हणून कोणतेही मानधन नव्हतं, तो खर्च आता महापालिका उचलत आहे. त्यामुळे आता त्यांचा चांगला सहकार्य सहभाग याच्यामध्ये मिळतोय. आज भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, भिवंडी ग्रामीण आणि शहापूर या 4 मतदारसंघामधले सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, ॲडिशनल DO आणि बाकी निवडणूक यंत्रणेतले काम करणारे अधिकारी यांचा आढावा घेतला. यामध्ये 4ही मतदारसंघामध्ये जे AERO म्हणून काम बघतात,
जे मुख्यत्वे BLOवर सुपरविजन करतात, तर त्यांचा आढावा घेतला. आपला एन्युमरेशन फॉर्म हा जो डिस्ट्रीब्युशनचा फेज चालू आहे, तर त्यामध्ये ते घरांपर्यंत जाणे आणि तो देणे, त्याच पद्धतीनं तो डिजिटाईज करून घेणे. तर अशा पद्धतीनं जे BLOना करायचं काम आहे, त्या पद्धतीनं त्याचा आढावा घेतला. काही भागांमध्ये काम जे आहे तर ते आपल्या 9 तारखेनंतर सुरुवात पावसामुळे आपल्याला उशिरा सुरुवात झाली होती बऱ्याचशा भागामध्ये. भिवंडी शहरामध्ये देखील पाणी काही भागांमध्ये साचलं होतं आणि त्यामुळे काम थोडंसं उशिराने सुरू झालं. तर त्या अनुषंगाने तो आढावा घेतला आणि एकंदरीत ज्या इलेक्शन कमिशनच्या ज्या सूचना आहेत, ज्या मार्गदर्शक सूचना आहेत, त्या पद्धतीनं तंतोतंत त्याचं पालन करून ते काम करण्याबाबतच्या आज इथे सूचना दिल्या. याकरिता आता आपण महापालिकेमध्ये जे कार्यरत आशा असतील, अंगणवाडी सेविका असतील किंवा इतर कर्मचारी वर्ग आहे आणि इतर देखील महापालिका सोडून जे आपल्याकडे इथे शासकीय कार्यालय असतील, त्यांचा स्टाफ हा असिस्टंट म्हणून आपण अपॉइंट केलेला आहे. विशेषतः शहरी भागांमध्ये 6 महापालिका ठाण्यातल्या ज्या आहेत, त्यामध्ये आपण या असिस्टंटना 4,000 रुपये मानधन देणार आहोत, जे महापालिका त्याचा खर्च उचलत आहे 6 ठिकाणी. आणि हे एक्स्ट्रा जे आपल्याकडे वर्कफोर्स येईल, मुख्यत्वे ते स्थानिक तिथल्या एरियातले कर्मचारी असतील, आशा, अंगणवाडी सेविका आणि जे लोकांसोबत नेहमी काम करतात, अशा लोकांना आपण आयडेंटिफाय करतोय आणि त्यांच्या नियुक्त्या महापालिकेने काढलेल्या आहेत. त्या पद्धतीनं त्यांचा फॉर्म भरून घेणं असेल आणि हे डिजिटायझेशन करून घेणं असेल, तर ह्या पद्धतीनं ते आपण करतोय. ज्या ठिकाणी मतदारांना फॉर्म भरून द्यायला अडचणी असतात, त्या ठिकाणी BLO देखील त्यांचा फॉर्म भरतात आणि त्या पद्धतीने तो फॉर्म भरून घेतला जातो. राजकीय पक्षांना आपण 2-3 गोष्टीबाबत प्रामुख्याने आव्हान केलेलं आहे. पहिल्यांदा त्यांनी बूथ लेवल एजंट हे अपॉइंट करावे, त्यांची नियुक्ती करावी, हा पहिलं आव्हान त्यांना केलेलं आहे. त्यासोबतच ही जी प्रत्येक टप्पा आहे, त्या टप्प्यावरती त्यांनी त्यांचे काही आक्षेप असतील किंवा काही हरकती, सूचना असतील, तर त्या फेजेसमध्ये त्यांनी मांडाव्या, जेणेकरून या प्रक्रियेमध्ये आणखीन पारदर्शकपणे आणि चांगल्या पद्धतीनं काम करता येईल. सोबत नागरिकांना माझं सर्वांना आव्हान हे असेल की आज रोजी सर्व ठिकाणी आपण जनजागृती करून या पद्धतीनं एन्युमरेशन फॉर्म भरून देण्यासाठी सांगतोय. एन्युमरेशन फॉर्म आपण जर पाहिला तर अगदी सोपा आहे. त्याच्यावरती तुम्ही ऑनलाईन जाताल तर तुम्हाला तुमचं नाव वगैरे सर्च करता येतं. हे नाव सर्च करण्यामध्ये अडचणी असतील तर BLO त्यामध्ये सर्च करून देतो. आपण जर एन्युमरेशन फॉर्म बघितला तर 8 ते 10 फील्ड आहेत ज्या भरायच्या असतात. बाकी नाव आणि ह्या गोष्टी असतात. वडिलाचं नाव, आईचं नाव, फक्त मतदार यादी भाग आणि काही गोष्टी इतक्या नमूद केल्या तर तो तुमचा एन्युमरेशन फॉर्म त्वरित भरला जाऊ शकतो. जास्त मतदारांना आपण याच्यामध्ये सोयीनं, त्यांच्या सोयीच्या दृष्टीनं आपण दिव्यांग मतदार असतील, वयोवृद्ध असतील, त्यांच्यावरती विशेष आपण आपले BLO घरापर्यंत जातील, त्यांना कॉन्टॅक्ट करतील. BLOचा प्रत्येक एन्युमरेशन फॉर्मवरती फोन नंबर असतो. तर अशा पद्धतीनं मतदारांच्या सोयीसाठी अनेक उपाययोजना करण्याचा भारत निवडणूक आयोगाने प्रयत्न केलेला आहे आणि त्या अनुषंगानं मतदारांना आव्हान असेल, आपण ही BLOपर्यंत संपर्क करावा. BLO जेव्हा येतील तेव्हा एन्युमरेशन फॉर्म भरून देऊन आपण या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं. खरं तर अख्ख्या भारत देशामध्ये मतदार यादीवर जो SIR जो कार्यक्रम चालू आहे तो अतिशय चांगला कार्यक्रम आहे. परंतु काही आमच्या मतदारांच्या बोला किंवा राजकीय जे पदाधिकारी यांच्या थोड्याशा शंका होत्या. आज ठाण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी भिवंडी ग्रामीण विधानसभा असेल, भिवंडी पूर्व विधानसभा असेल, भिवंडी पश्चिम असेल किंबहुना शहापूर या 4ही विधानसभाच्या संदर्भात SIRच्या संदर्भात आजची जी मिटिंग घेतली होती. खरं तर अनेक मुद्दे होते. मी ग्रामीणचा मुद्दा मांडत असताना जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही SRI ज्या टायमाला करत आहात, मग SRI कंप्लीट होईपर्यंत तुम्ही कुठली निवडणूक घेणार नाहीत का? कारण SRI जर मतदार यादी शुद्धीकरणासाठी असेल तर मग जोपर्यंत मतदार यादी शुद्धीकरण होत नाही तेव्हा कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ नका. कारण आमच्या भागामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील, पंचायत समितीच्या निवडणुका असतील किंवा ग्रामपंचायतच्या निवडणुका असतील, ह्या जर निवडणुका होण्याच्या अगोदर जर SRI कंप्लीट झाला तर त्याचा आम्हाला त्या SIRचा काहीतरी फायदा होईल. ती मतदार यादी आम्हाला शुद्धीकरण झाल्यानंतर काहीतरी फायदा होईल. कारण SRI जर कंप्लीट झाल्याने निवडणुका झाल्या तर आम्हाला 5 वर्ष तरीच बोमटा मारायला बसला लागला. हा एक मुद्दा आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलेला आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, सर्व पक्षीयांची मागणी अशी आहे की आपण SIRच्या माध्यमातून जी मतदार यादी शुद्धीकरण करत आहोत त्या मतदार यादीला तुम्ही जर SRI कंप्लीट करत असताना त्या फॉर्मला तुम्ही जर प्रत्येकाचा आधार कार्ड जोडला तर 100% ती मतदार यादी शुद्धीकरण होईल. परंतु कलेक्टरचं म्हणणं असं आहे की निवडणूक अधिकाऱ्यांनी किंबहुना सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं आहे की मतदार यादीला तुम्ही आधार कार्ड जोडू नका.
मला तर शंका येतोय, किंबहुना मी असं सांगेन की या शासनाला किंबहुना या निवडणूक अधिकाऱ्याला खरंच ती मतदार यादी SIRच्या माध्यमातून शुद्धीकरण करायची आहे का? जर शुद्धीकरण करायचे असेल तर मग त्याला आधार कार्ड का लिंक करत नाही? ज्या अर्थी तुम्ही जर आधार कार्ड लिंक करत नसाल तर हा फक्त लोकांची दिशाभूल आहे. जर खरोखर तुम्हाला मतदार यादी शुद्धीकरण करायचे असेल तर आमची सर्वांची मागणी आहे ना का त्याच्यासाठी तुम्ही आधार कार्ड लिंक जॉईन करा, जेणेकरून ती मतदार यादी शुद्धीकरण होईल. पण आजही मला असा संशय येतोय की हा शासन असेल किंवा मतदार तुमचा निवडणूक अधिकारी असेल यांच्या मनातच नाही का ती मतदार यादी शुद्धीकरण झाली पाहिजे. आमची सर्वांची एकच मागणी आहे की ह्या मतदार यादीला जर शुद्धीकरण करायचं असेल तर त्या मतदार यादीला तुम्ही आधार कार्ड लिंक जॉईन केलाच पाहिजे.